74,000 कोटींचं बजेट, 80,000 कोटींच्या FD, एवढी मोठी रोकड देशातल्या इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नाही आहे आणि ती फक्त मुंबई महापालिकेकडे. या आर्थिक ताकदीमुळेच ना मुंबईला किंवा मुंबई महापालिकेला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे मदतीसाठी हात पसरावा लागत नाही. त्यामुळेच मुंबई महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी सुद्धा म्हटलं जातं. पण असं असतानाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही मुंबई महापालिकेत मात्र घडामोडींना तसा वेग आलेला दिसत नव्हता. पण आता जसजशी महापौर पदाची निवडणूक जवळ यायला लागली तसतशा घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काठावरचं बहुमत मिळालं. त्यामुळे महापौर उपमहापौर पदासाठी दोन्ही पक्षात आता रस्सीखेच दिसून येते. त्यातच स्थायी समितीच्या सदस्य संख्याबळ हे 13-13 असं सत्ताधारी आणि विरोधकांचं समसमान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत स्थायी समितीसाठी सुद्धा रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि इथेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अन्य पक्षीय नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठी आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना ही प्रयत्नशील असल्याचं दिसून आलंय. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. तर विरोधकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, काँग्रेसला 24, MIMला 8 आणि मनसेला 6 जागा मिळाल्या. आता याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 असे त्यांचे 4 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आलेत. आणि राष्ट्रवादीच्या या 4ही नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचं कळतंय. पण त्यात सगळ्यात चर्चेची बाब किंवा धक्कादायक बाब कुठली तर ती पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाची. कारण मुंबईत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी हे मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढलेत. पण आता पवारांच्या राष्ट्रवादीनं भूमिका बदललेली दिसते. झालं असं की 227 जागा असणाऱ्या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवलाय. पण तरी सुद्धा पवारांच्या या एकमेव नगरसेवकानं ज्यांच्या सोबत निवडणूक लढवली त्यांच्या सोबत जाण्याऐवजी थेट ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली त्यांच्या सोबत जाणं पसंत केलंय. आता त्यांनी असं का केलं याविषयी खुद्द नगरसेवक अजित रावराणे यांनी काय म्हटलंय ते समजून घेऊयात. अजित रावराणे म्हणतात की मला कुठेही निधी पडता कामा नये याची मला काळजी घ्यायची. माझ्या विभागातील लोकांना विश्वासात घेऊन एकनाथ शिंदेंकडून कोणताही निधी कमी पडू देणार नाही याची खात्री मिळाल्यानं मी त्यांना पाठिंबा दिलाय. आता याविषयी पक्ष नेतृत्वाला विचारलं का असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं की थेट पक्ष नेतृत्वाशी भेट झालेली नाही किंवा चर्चा झालेली नाही आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मुंबईची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी मात्र याबाबत बोलणं झालेलं आहे. शिवाय शिवसेनाच का भाजप का नाही तर नेत्याशी थेट असलेला संवाद, शिंदेंशी असलेली जवळीक आणि त्यांनी दिलेला शब्द यामुळे आपण शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत आहोत असं रावराणेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकमेव नगरसेवकांना आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे. पण आता त्यांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे का आणि पक्ष नेतृत्व याविषयी काय भूमिका घेतं हे आपल्याला पुढे बघावं लागेल. बरं, आता समजून घेऊयात की पवारांच्या राष्ट्रवादीच्या खेळीविषयी म्हणजे पक्षाच्या खेळीविषयी. मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहिलं किंवा पक्षाच्या नगरसेवकांची आकडेवारी लक्षात घेता स्थायी समितीत 27 सदस्यांबाबत सांगायचं झालं तर 8 नगरसेवकांमागे 1 सदस्यपद असं गणित केलं तर सत्ताधारी पक्षातील भाजपचे 10 किंवा 11, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 3, विरोधी पक्षाबाबत सांगायचं झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 8, काँग्रेसचे 3, MIM आणि मनसेचे प्रत्येकी 1 असे सदस्य असू शकतात. आणि त्यामुळे जर भाजपची संख्या 10 असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांचं गणित हे समसमान असेल म्हणजे 13-13 असेल आणि 1 शिक्षण समितीचं अध्यक्षपद. त्यामुळे आता हे गणित खरं तर पालिका अधिकाऱ्यांकडून मांडलं जात आहे. जर समसमान सदस्य संख्येमुळे भविष्यात महत्त्वाच्या प्रस्तावावेळी अडचण कुणाची होणार? सत्ताधाऱ्यांची. आणि त्यामुळेच सत्ताधारी सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी आता शिंदेंची शिवसेना असेल, भाजप असेल यांनी प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. विरोधी पक्षातील 2-3 नगरसेवकांनी जर सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला तर याचा सर्वाधिक फटका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो. कारण त्यांचा 1 सदस्य कमी होण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अन्य पक्षांशी आघाडीचा प्रयत्न केला जातोय.
त्यामुळे मुंबई महापालिकेतील खरं तर स्थायी समितीच्या बेरीज वजाबाकीच्या गणितात तुर्तास तरी शिंदे वरचढ झालेले दिसतात. पण अजूनही महापौर पदाच्या निवडीला 11 तारखेपर्यंत अवधी आहे. तोपर्यंत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कसा डाव साधतात, काय खेळी करतात हे पाहावं लागेल. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापौर पदाची गणितं ज्यावेळेस खरं तर राजकीय पक्षांकडून आखली जात असतील त्यावेळी बॅक ऑफ द माइंड किंवा सायमल्टेनियसली त्यांचा खरं तर स्थायी समितीच्या सदस्यत्वाच्या गणिताचा सुद्धा विचार नक्की केला जात असेल. त्यामुळे आता खरं तर महापौर कुणाचा बसतोय, उपमहापौर पद कुणाला मिळतंय आणि स्थायी समितीत नेमकी गणितं कशी असतील, आकडेवारी कशी असेल, कुठल्या पक्षाला किती सदस्यपदं मिळत आहेत, कुठल्या पक्षाला काय जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि हे मुंबई महापालिकेसाठी आणि मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.